वानाडोंगरी नगर परिषद प्रभाग क्रमांक 12 येथे 2 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया सुरू होती। त्यापैकी एक नगरसेवक सत्ताधारी पक्षाचा उमेदवार अनपोज निवडून आला होता, म्हणजेच त्याच्या ताब्यात आधीच एक जागा सुरक्षित होती। पण तरीही मतदान सुरू असताना बोगस मतदारांना पकडण्यात आले, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे। काही जागरूक उमेदवारांनी हे बोगस मतदार प्रत्यक्षात पकडून त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि काही क्षणातच हे फुटेज सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाले आहे। त्यामुळे प्रभाग 12 मध्ये मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। नागरिकांचा थेट प्रश्न आहे, एका नगरसेवकाची जागा आधीच अनपोज असताना बोगस मतदानाची गरज काय पडली? सत्ताधारी पक्षाकडे नगर परिषदेत आधीच मजबूत सत्ता असताना अशा प्रकारचे प्रकार घडल्यानं मतदारांमध्ये प्रचंड नाराजगी निर्माण झाली आहे। प्रभाग 12 तसेच शहरातील नागरिक या व्हायरल व्हिडिओमुळे संताप व्यक्त करीत आहेत आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत। या व्हिडिओबाबत निवडणूक विभाग व पोलीस विभाग यांच्याकडून कोणती कारवाई होणार, कोणावर गुन्हे नोंद होणार, प्रत्यक्ष बोगस मतदारांना कोणी आणले, आता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे। प्रकरण गंभीर असल्यानं प्रशासनाची भूमिका काय असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कोणा पाठवला तुम्ही आता कमल मारलं, तुम्हाला कमल आलं पाठवला, तुम्ही कोणा पाठवलं? तुम्हाला साहेब येऊन राहिले, कोणा पाठवला? कोणतं चिन्ह मारायला म्हणलं तुम्हाला? साहेब येऊन राहिले, जोराला मान कोणचा? तुम्हाला कोणा म्हणलं? कोणाला मारायला म्हणलं होती? कमलले ना? पैसे किती दिले? पैसे किती दिले? कमलला वोट मारायला म्हणलं तुम्हाला? कमलला मारायला म्हणलं? आम्हाला चला म्हणजे आम्ही तयारी नव्हतो करत। वोट मारायला कोणाला म्हणलं? कोणाला म्हणलं? जोरानं म्हणा। कोणाला? नाव घ्या.